यही आपलं. आपण म्हणता तसं आलो असतो आम्ही आपल्या इथं, पण आम्हाला आपली भीती वाटते. त्यापेक्षा असं करा ना, आपणच आमच्या इथे या ना, म्हणजे आम्हाला जरा धीर येईल. पण छान काही कच्च्या बच्चा केला नाहीये. राजांची चाल तो जाणू नये. तुरंत दुसरा खलिता पाठवला. वक्त बरबाद करू नको, नाहीतर परिणाम भयान होतील. तुरंत शरण ये. आणि राजांनी ओळखलं खान काही सहजासहजी जाळ्या देणाऱ्यातला नाहीये. आणि मग सुरू झालं राजांचं राजकारण. आणि दिला आदेश शेरांना, शोधा शोधा शोधा. खान कुणाचा ऐकतो, कुणाचा ऐकतो खान, शोधा शोधा. माणसं कामाला लागली. कुणाचं 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 खान ऐकतो तरी कुणाचं. महाराज सापडला सापडला. खान ऐकतो कुणाचं. त्याचा वकील कृष्णाजी भास्करचं. काय सांगताय. हो महाराज हो. खान त्याचा वकील कृष्णाजी भास्करचं ऐकतो. असं मग आता कृष्णाजी भास्कर कुणाचं ऐकतो ते शोधून काढा. माणसं पुन्हा कामाला लागली. कुणाचं कुणाचं कुणाचं. कृष्णाजी भास्कर ऐकतो तरी कुणाचं. कुणाचं ऐकतो कृष्णाजी भास्कर. महाराज सापडला सापडला. कृष्णाजी भास्कर ऐकतो कुणाचं. त्याचा मेवणा गोपीनाथ पंतांचं. कुठे आहे गोपीनाथ पंत. महाराज आपल्याच पदरी आहे. शिवाजी महाराजांची राजनीती बघा. खानाचा वकील आहे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. शिवाजी महाराजांनी आपला वकील म्हणून कोणाला नेमावं, तर त्याचा मेवणा गोपीनाथ पंतांना. एक मेवणा यांचा वकील, एक मेवणा यांचा वकील. आणि राजे म्हणाले गोपीनाथ पंतांना, पंत खान गडावर आला पाहिजे. आणि मग गोपीनाथ पंत कृष्णाजींच्या कानाशी लागले. दाजी ओ दाजी, खान गडावर आला पाहिजे. आता काही झालं तरी नातं लाजूक आहे. शेवटी मेवणा म्हणतोय ना गडावर आला पाहिजे. मैं ऐकून करतो काय. कृष्णाजी खानाच्या कानाशी लागला. खान साहब आप तो बड़े धुरंधर. शिवाजी तो बच्चा. आप ही जाइए मिलने, बड़प्पन हवा आपका. क्या बकते हो. हाँ खान साहब हाँ, आप तो बड़े धुरंधर. शिवाजी तो बच्चा. आप ही जाइए मिलने, बड़प्पन होगा आपका. ऐसा तो फिर बता दिया जाए शिवा को, हम आ रहे हैं मिलने. आणि अखेर खान प्रतापगडवर यायला तयार झाला. आणि प्रतापगडच्या मातीवर खानाच्या स्वागतासाठी शामियाना बांधण्याची जय्यत तयारी सुरू झाली. रेशमी वस्त्रांचा, हिरे मोती मांचा जडावलेला, सोन्याच्या झालरी लावलेला, संपत्तीची अफाट लेणूक केलेला, उंची अत्तरे फवारलेला, उंची मध्ये ठेवलेला, देखना आरस्तपणी ऐकवला संपन्न शामियाना उभारला. का राजे खानाला राजवाड्यात सुद्धा बोलू शकत होते, राजमहालात सुद्धा बोलू शकत होते, पण शामियानाच का. तोही रेशमी वस्त्रांचा, हिरे मोती मांचा जडवलेला, सोन्याच्या झालरी लावलेला, उंची अत्तरे फवारलेला, संपत्तीची अफाट लेणूक केलेला, उंची मध्ये ठेवलेला. का हे सगळं का. कारण हे सगळं खानाला अवगत होतं. मानसशास्त्र राजांचं. लक्षात ठेवा पोरांनो, मानसशास्त्र आहे राजांचं. एक साधी गोष्ट आहे. विचार करा, तुम्ही रस्त्यावरनं रागात चाललेला आहात, दुमसात चाललेला आहे. तो आज फक्त दिसावाच पोरला नाही, त्या पोराला ठोकला तिथून पुढं तो फक्त दिसावाच पाया खालीच सुडवतो. अशा रागात तुम्ही चाललेला आहात आणि अशा रागात तुमचं चाललेलं असताना तुमच्या वाटेत तुमची सर्वात आवडतीची व्यक्ती येऊन उभा राहते. आणि मग त्या व्यक्तीकडे बघण्याच्या नादात तुम्ही कुठे चाललाय हे तुम्हाला पण समजत नाही. राजांनी पण तेच केलं. राजांनी पण तेच केलं. कारण तुमचंच निघालाय. शिवाजी फक्त दिसावा जिंदा या मुर्दात हाजीर करतो असं म्हणत निघालाय. आणि अशा रागात निघालेल्या खानाच्या समोर राजांनी त्याचं सर्वात आवडतीचं ठेवलं. खानानं बघितलं, वा बहुत खूप भारवला खान. निम्मात दिसत गारद झाला. राजांची पहिली खेळी यशस्वी ठरली आणि राजांनी आपली दुसरी चाल खेळली. राजांनी आपला वकील पाठवला खानाकडं आणि तो वकील खानाला सांगू लागला, खान साहब शिवाजी राजे चाहते हैं कि आप सैयद बंडा को बाहर निकालें. क्यों हुजूर, राजे डरते हैं सैयद बंडा से. झालं. खान म्हणाला, आहे आपल्या नोकरालाच घाबरतंय, आपल्या समोर कधी टिकायचा. उरला कुर्ला खान बेफिकीर झाला आणि राजे निघाले. पण भेटीची वेळ ठरवली ती सुद्धा अचूक. राजे राजवाड्यावरनं खाली शामियानाकडे येणार आहेत. सूर्य डोक्यावर अशा ठिकाणी आहे. जर राजांनी शामियाना बघायचं ठरवलं तर सगळं काही स्पष्ट दिसावं, पण जर खानाने राजांकडे बघायचं ठरवलं तर काहीही दिसू नये. वेळ आहे दुपारचे 12:35 आणि राजे निघाले. सोबत घेतलाय जिवा महाल, संभाजी गावची. खानाला राजे आल्याची वर्दी मिळाली. तसा खान उठला, शामियानाच्या बाहेर आला. समोर बघितलं
5-5.5 फूट उंचीचे राजे शिवाजी देखरेख रुबाबदार आस्ते कदम येत आहेत. खानानं वकिलाला विचारलं, जे हे शिवाजी. वकिलानं मान डोळवली. तसा खान 2 पावलं पुढे झाला, बाहू फैलावले. आवाज शिवाजी राजे. आणि राजा आस्ते कदम पुढे सरकले खानाच्या गळा भेटीसाठी. आणि खानाच्या मिठीमध्ये घुसले आणि बघता बघता खानाचे भाऊ राजांच्या पाठीवरती पडले. डाग वाजला, जोर पडला. राजा आवळले गेले, मिठीत कुटुंबाला लागले. त्यातूनच खाण्याची कटार राजाच्या मस्तकावरनं अंगाच्यापर्यंत निसटली. राजांना धडा जाणवला, वाघनाचं निघाली, खुपसली पोटात. जीवा महाराज त्याला कापला. तुला संभाजी गावची तसा पुढे गेला. त्याला एका चटक्यात आपल्या घराच्या तीन झाडापासून अलग केलं. प्रतापगडच्या माथेवरची तो धडाडली. खान पडला, फते झाली. भगवा डौलांना पडकू लागला. या ठिकाणी फक्त एकच विचार करा, तिथं जर शिवाजी राजांऐवजी खानाच्या ऐवजी शिवाजी महाराज गेले असते तर विचार करा पोरांनो, तिथं जर खानाच्या ऐवजी शिवाजी महाराज गेले असते तर आज हा मंगेश कुलकर्णी इथं तुम्हाला भाषण देणार उभा असता. धन्यवाद. जय भवानी, जय भवानी. मंगेशला या अप्रतिम भाषणासाठी मृत्युंजय ग्रुपकडून 101 रुपयांचं बक्षीस देण्यात येत आहे. आपल्या कॉलेजचा शिवशाहीर मंगेश कुलकर्णी याच्यासाठी समीर इनामदार आणि सात्विक कुकडे, समीर शेख आणि सात्विक कुकडे यांच्याकडून 1001 रुपयाचं बक्षीस.